सन्माननीय श्री अविनाश राजमालेजी, समस्त मराठवाडावासियांच्या वतीनं आज आपणास मराठवाडा भूषण हा पुरस्कार प्रदान करताना आम्हाला मनापासून आनंद होत आहे। मराठवाडा ही जशी साधू संतांची भूमी म्हणून ओळखली जाते, तशीच ती कर्मयोग्यांची, विचारवंतांची, उद्योगपतींची तसेच समाजधुरीणांची भूमी म्हणूनही तिचा सार्थ लौकिक आहे। या भूमीने महाराष्ट्रालाच नाही तर या देशाला, विश्वाला आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेली अनेक गुणी द्रष्टी व्यक्तिमत्व दिली। आपणही याच पवित्र भूमीत वाढलात, फुललात, या मातीतच आपल्यासारख्या हिऱ्याला पैलू पडत गेले। आपल्या कर्तृत्वाची कक्षा वरचेवर विस्तारत राहिली। ज्या मराठवाड्यानं आजवर आपलं वेगळेपण नेहमी जोपासलं, संपन्न सांस्कृतिक वारसा दिला, त्याच पवित्र भूमीनं आपल्या रूपाने एक कर्तबगार उद्योजक दिला, ज्यानं 7 समुद्रापलीकडे जाऊन औद्योगिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवला। वायगाव ते अमेरिका आपल्या जीवनाचा प्रवास अचंबित करणारा आहे। स्वतःच्या इच्छाशक्तीनं स्वबळावर उद्योजक बनण्याचं आपण आदर्श उदाहरण आहात। प्रचंड आत्मविश्वास, चिकाटी, धोके पत्करण्याचं धाडस, सकारात्मक दृष्टिकोन, ध्येय गाठण्याची आंतरिक तळमळ आणि उपसलेले अविरत कष्ट यातूनच उभी राहिली आहे ती लेकशोर इंजिनिअरिंग सर्व्हिसेस या उद्योग समूहाची गुढी। अशा आपल्या यशस्वी शोभायमान झालेल्या वैखरीचा पट उलगडताना प्रकर्षाने जाणवतं ते आपल्यातलं माणूसपण आणि सर्जनशीलता। 5 जानेवारी 1965 रोजी लातूर जिल्ह्यातील वायगाव या जेमतेम 1500 लोकवस्ती असलेल्या छोट्याशा खेड्यातील शेतकरी कुटुंबात आपला जन्म झाला। घरी इतकी गरिबी होती की वयाच्या 7व्या वर्षापर्यंत अनवाणी पायानं शाळेत जावं लागलं। गावात वीज नव्हती, इतर सोयी सुविधा नव्हत्या, परंतु अशिक्षित असूनही आईवडिलांनी दिलेलं शिक्षणाचं बाळकडू फार मोलाचं ठरलं। उपजतच प्रखर बुद्धिमत्ता लाभल्यामुळे आपला शैक्षणिक आलेख वरचेवर उंचावत राहिला। औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून BE सिव्हिल ही पदवी आपण विशेष प्रावीण्यासह मिळवली आणि मुंबईला येऊन सार्वजनिक बांधकाम खात्यात कनिष्ठ अभियंता म्हणून अमेरिकेत जाऊन उच्च शिक्षण घेण्याची आंतरिक उर्मी इतकी तीव्र होती की तिने चौकटीत स्थिर झालेल्या आपल्या चाकोरीबद्ध सुखावह आयुष्यावर मात केली आणि अवघ्या वर्षभरात 1988 साली उच्च शिक्षणासाठी आपण अमेरिकेला रवाना झालात। अतिशय प्रतिकूल परिस्थितीत नोकरी करत मिशिगन डेट्रॉइट येथील वाईन स्टेट विद्यापीठातून आपण एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग मधून MS केलं। त्यानंतर हजार्डस वेस्ट मॅनेजमेंट मधूनही मास्टरकी मिळवली। स्वतःची स्वतंत्र निर्मिती घडवणं या अंतप्रेरणेने आपण उद्योग उभारण्यासाठी लागणारा परवाना मिळवण्यासाठी प्रोफेशनल इंजिनिअरिंगची अवघड परीक्षाही उत्तीर्ण केली। उद्योजक होण्यासाठी 5 वर्षांचा अनुभव आवश्यक असल्याची अट पूर्ण करण्यासाठी चिकाटीने नोकरीही केली आणि 1994 साली अनेक वर्षांपासून उराशी बाळगलेलं उद्योजक बनण्याचं स्वप्न खऱ्या अर्थाने साकार केलं। मित्रांची मदत घेऊन तसंच बँकेकडून लोन काढून भांडवल उभं केलं। अवघ्या 3 जणांचा स्टाफ नेमून अगदी छोट्याशा जागेत लेकशोर इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ही कंपनी सुरू केली। कष्टाचा डोंगर उपसला, 18 तास काम केलं, खूप अडचणी येत राहिल्या, प्रचंड संघर्ष करावा लागला, पण हिंमत न हारता धाडसानं धोके पत्करत आपण पुढे जात राहिला। लेकशोर कंपनीचा पसारा हळूहळू वाढू लागला। विश्वासाच्या आधारावर ग्राहक संबंधाची इमारत उभी करण्यात आपण आपलं कौशल्य पणाला लावलं। राजकीय, प्रशासकीय आणि संस्था पातळीवर कोणी संपर्क जाळं तयार केलं आणि आपल्या कल्पकतेच्या व निश्चयाच्या जोरावर लेकशोर कंपनीचं नाव अग्रस्थानी नेऊन ठेवलं। आज कंपनी केवळ अमेरिकेतच नाही तर विविध देशांमध्येही कन्सल्टन्सीची कामं करण्यात व्यस्त आहे। एका छोट्याशा जागेत सुरू झालेलं लेकशोर कंपनीचं मेन ऑफिस आता डेट्रॉइट येथे 2.5 लाख स्क्वेअर फीट जागेवर दिमाखात उभं आहे। याशिवाय या कंपनीचं देश विदेशात मिळून 40 ऑफिसेस आहेत। आपल्या दूरदृष्टीने केलेल्या परिश्रमाच्या जोरावर आपण आपल्या कंपनीचं नाव जगाच्या नकाशावर आणलं। अफगाणिस्तान, कुवेत, क्युबा, गुआम, साऊथ कोरिया, जपान, हैती, इराण, इराक, पाकिस्तान, ओमान, कतार अशा विविध देशांमध्ये वेगवेगळ्या प्रोजेक्टवर आपलं काम सुरू आहे। आतापर्यंत सरकारी, खासगी अशा विविध स्तरावरची कन्स्ट्रक्शनची आणि कन्सल्टन्सीची कामं आपल्या कंपनीने अतिशय जबाबदारीने आणि यशस्वीपणे पार पाडली आहेत। 1994 ते 2011 या काळात संपूर्ण जगभरात 300 प्रकल्प पूर्ण करण्याचा विक्रम आपल्या कंपनीने केला आहे। अलीकडेच टोलटेस्ट नावाच्या बलाढ्य कंपनीलाही आपण टेक ओव्हर केलं। सध्या आपल्या कंपनीचा टर्नओव्हर 3,500 करोड रुपये एवढा आहे। कंपनीचा स्टाफ 800 लोकांचा असून 2000 कामगारांचा स्टाफ वेळोवेळी कामानुसार नेमला जातो। कंपनीच्या 800 लोकांच्या स्टाफ पैकी 100 जण भारतीय आहेत। आपल्या
कंपनीने अल्पावधीत मिळवलेल्या या उत्तुंग यशाची दखल तेथील सरकारलाही घ्यावी लागली. 2009 मध्ये SBA USA च्या वतीनं उत्कृष्ट कंपनी म्हणून आपल्या कंपनीचा गौरव करण्यात आला. एवढंच नाही तर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या हस्ते आपला सत्कार करण्यात आला. बुद्धिमत्तेला परिश्रमाची साथ लाभली तर काय होऊ शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अविनाश राजमाले. आपण आपल्या जीवनाची जाणीवपूर्वक जडणघडण केली. जीवनाची बांधणी उभारणी हा एक योग असतो, पण योगायोग नसतो. बीजाला वेळेवर जमीन, खत आणि पाणी मिळालं तर बीजाचा वृक्ष व्हायला वेळ लागत नाही. केल्यानं होत आहे रे या उक्तीनुसार आपण आपल्या जीवनाला आकार देणारे शिल्पकार बनलात. आपल्या औद्योगिक प्रगतीला सामाजिक कर्तव्याची लावलेली जोड हा आपल्या व्यक्तिमत्वाचा अतिशय महत्वाचा पैलू आहे. नरसनराव राजमाले फाउंडेशन या आपल्या वडिलांच्या नावानं सुरू करण्यात आलेल्या सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातून आपण ज्येष्ठ नागरिक, अपंग, गरजू, विद्यार्थी यांना वेळोवेळी मदतीचा हात देत असता. विविध सामाजिक उपक्रमांना हातभार लावत असता. आपल्या क्षेत्रात आपण निर्माण केलेलं आपलं वेगळेपण निश्चितच भूषणावं आहे. ज्याने अमेरिकन उद्योजकतेला चालना दिली असा उद्योजकतेचा महामेरू हेनरी फोर्ड यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून चाललेली आपली वाटचाल खरोखरच आदर्शवत आहे. शून्यातून विश्व निर्माण करणारी उद्योग क्षेत्रातली आपली कर्तृत्व गाथा स्फूर्तिदायक व विस्मयचकित करून टाकणारी आहे. आज मराठवाडा लोक विकास मंचच्या वतीने आपल्याला मराठवाडा भूषण हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करताना आम्हाला मनापासून आनंद होत आहे. आपल्या पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण साहेब यांना विनंती करते की त्यांनी श्री व सौ राजमाले यांचा सत्कार करावा आणि मराठवाडा भूषण या पुरस्काराने त्यांना गौरवित करावं. श्री अविनाश राजमाले आणि सौ भीमा राजमाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मराठवाडा भूषण पुरस्कार प्रदान होतो. पुष्पगुच्छ, शाल, मानचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. काय अभिमान वाटत असेल जेव्हा आपल्याच मातीतली लोक आपण परदेशातल्या मातीत काम करत असताना सुद्धा इथे बोलवून अगदी कौतुक करून आपल्या पाठीवर शाबासकीचे हात मारतात. मी मराठवाडा भूषण पुरस्कार ज्यांना आता प्रदान झालेला आहे त्या श्री अविनाश राजमाले यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. दोघांचाही या निमित्तानं आम्ही इथे सत्कार करतो. अविनाश राजमाले यांना मी विनंती करतो की त्यांनी या पुरस्काराच्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार मंडळी, मी मराठीमधून बोलणार आहे, मराठीमध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. अमेरिकेमध्ये जाऊन 24 वर्ष झाले आणि इंडियामध्ये 22 वर्ष झाले.
आम्ही इकडचे राहिलो नाही तिकडचे राहिलो नाही, त्यामुळे आमची लँग्वेज इकडची नाही तिकडची नाही, मध्ये आहोत. यावेळेस आपण ट्राय टू स्पीक इन मराठी. थँक्यू. तर हा जो पुरस्कार दिला त्याबद्दल मी मराठवाडा लोक विकास मंच यांचं आय विल थँक देम त्यांचं. आणि हा पुरस्कार खूप मोठा आहे, म्हणजे माझ्या मनाला झिंजवून जाणारा पुरस्कार आहे. कारण जेव्हा मी व्हाईट हाऊसमध्ये गेलो आणि जेव्हा व्हाईट हाऊसमध्ये पुरस्कार मिळाला ओबामाकडून, तेव्हा आय एम वन ऑफ देम. पण हा जो आहे आपल्या माणसाकडून, आपल्या मराठवाड्याकडून आणि आपल्या मराठ्यांच्या नेत्यांकडून आणि आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडून मिळाला, त्यामुळे ह्याचं महत्व आहे, खूप महत्व आहे. हे म्हणून मला आय वॉन्ट टू थँक्यू. मी आभारी आहे मराठवाडा लोक विकास मंचाचे मेटे दिलीप माने, भारती लवेकर आणि दिलीप घेवारे. माने आणि मेटे यांनी खूप वेळेस मला फोन केला आणि तरी परसिस्टंट. आठवड्यातून एकदा फोन करायचा विचार, तुम्ही येणार आहात का प्रोग्रामला, तुम्ही येणार आहात का प्रोग्रामला. मेटेचं हे परसिस्टन्स आय लाईक इट. आणि त्यामुळेच त्यांनी संघटना खूप मोठी केलेली आहे आणि त्यांनी जो गौरव दिला मला आणि बाकीच्या लोकांना जो गौरव दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि त्याबरोबरच आपल्या प्रोग्रामचे पाहुणे आणि पृथ्वीराज चव्हाण, विलासरावजी देशमुख, गोपीनाथरावजी मुंडे, आपले मंत्री राजेश टोपे आणि फैजिया खान या सगळ्यांचे मी आभार मानतो या ठिकाणी आल्याबद्दल. आणि आपले मराठवाडा मित्र आर पाटील यांचे अभिनंदन करतो. हे बोलून मी माझे 2 शब्द तुम्हाला सांगणार आहे. माझा जो प्रवास आहे वायगाव ते अमेरिका अँड वॉशिंग्टन, वायगाव ते व्हाईट हाऊस, यू कॅन से आय रेड दॅट इन वन ऑफ द न्यूजपेपर्स, वायगाव टू व्हाईट हाऊस. त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचा सहभाग आहे, बऱ्याच लोकांचं बऱ्याच लोकांनी मला मदत केली आहे. त्यामध्ये मोठा वाटा आहे माझ्या आईवडिलांचा. ते जरी शिकलेले नसले तरी त्यांनी त्यांच्या मुलांना शिकवण्याची जिद्द ठेवली. त्यामुळं आम्ही ह्या ठिकाणी उभे आहोत. त्यानंतर माझे दोन मोठे भाऊ, त्यांनी मला जिद्द दिली, त्यांनी मला प्रेरणा दिली, त्यांनी मला वेळोवेळी मदत केली आणि वेळोवेळी मार्गदर्शन पण केलं. माझे मोठे भाऊ प्रेक्षकामध्ये बसलेले आहेत, तर आय वॉन्ट टू रेकग्नाइज सम पीपल. त्यांना मला वाटतं की माझ्या फॅमिलीने उभं राहावं आणि